सत्तेसाठी दिवसागणिक पक्ष बदलणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत. मात्र राज्याच्या राजकारणात एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकाच चिन्हावर तब्बल विधानसभेच्या 10 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका लढण्याचा विक्रम कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी केला आहे. विशेष म्हणजे ते आता 11वी विधानसभा लढवत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचा पगडा असलेले जीवा पांडू गावित यांच्याकडे बघितल्यावर पक्षनिष्ठा कशाला म्हणतात हे खऱ्या अर्थाने लक्षात येते. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जीवा पांडू गावित यांनी शोषण आणि कष्ट हे लहानपणापासूनच पाहिले आहेत. आई वडील अशिक्षित, कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू ठेवून लढणाऱ्या गावित यांनी आजपर्यंत 10 विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी 7 वेळा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे, तर 3 वेळा त्यांच्या पदरी पराभव आला आहे. मात्र पराभवाने न खचता दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जनतेच्या कामाला सुरुवात करतात हे विशेष. निवडणुकीत पराभव होणार हे लक्षात आल्यावरही केवळ पक्षाने आदेश दिला म्हणून गावित यांनी 3 वेळा लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे. जे.पी. गावितांचे कार्य. कष्टकरी लोकांच्या हातात सत्तेची सूत्र आली पाहिजेत हा कार्ल मार्क्स यांचा विचार ठेवून गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले. BSc पर्यंतचा शिक्षण घेतलेल्या गावितांनी नोकरी न करता सुरगाणा भागात सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा सुरू केला. वनजमिनींच्या महत्त्वाच्या विषयांवरती त्यांचा लढा आजीवन सुरूच आहे. हा लढा लढताना त्यांनी अनेकदा जेलवारी देखील झाली आहे. 1978 साली ते रोजगार हमी योजनेवर मुकादम असताना मुकादमाकडून मजुरांना मिळणाऱ्या 3 रुपये रोजंदारीपैकी 1 रुपये कापले जायचे. या शोषणाविरुद्ध गावितांनी आवाज उठवला आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 10 विधानसभा आणि 3 लोकसभा निवडणुका लढवल्या. 1978 सालची विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तत्कालीन नेते नरेंद्र मालुसरे यांनी त्यांना निवडणुकीसाठी गळ घातली. त्यावेळी 11 उमेदवार रिंगणात असताना सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. मात्र गावित हे पहिल्यांदा विजयी झाले. मिळालेल्या आमदारकीच्या संधीचे त्यांनी सोने केले. विधानसभेत जनतेसह आदिवासी, दलित, शोषित, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या 1980, 1985, 1990 असा सलग 3 वेळा सुरगाणा पेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 1995 साली त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा 1999, 2004 साली त्यांची विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली. मात्र 2009 साली मतदारसंघाचे विभाजन झाले आणि कळवण सुरगाणा असा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हा त्यांना माजी मंत्री A.T. पवार यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला. पुढे 2014 साली जीवा पांडू गावित यांनी मंत्री A.T. पवार यांचा पराभव करत पराभवाची परतफेड केली. त्यानंतर पुन्हा 2019च्या निवडणुकीत पुन्हा गावितांना पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा ते 2024ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकसभेला शरद पवारांची ऑफर नाकारली. आतापर्यंत सर्व निवडणुका त्यांनी एकच पक्ष, एकच चिन्हावरती लढवल्या आहेत. निवडणुकीतील जय पराजय हा भाग त्यांच्यासाठी अलहिदा. मात्र पक्षनिष्ठेला गावित यांनी आपल्या राजकीय जीवनात सर्वोच्च स्थान दिले. नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे राज्यात वारे होते. स्वतः शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर लढवण्याची त्यांना ऑफर दिली होती. खासदारकी चालवून आली असताना गावित यांनी पक्षनिष्ठा, तत्व व विचारधारेला बांधील राहत ही नम्रपणे ऑफर नाकारली. 75 वर्षीय गावित आज पुन्हा 11व्या वेळेस विधानसभा निवडणुकीला उत्साहात आणि जोमाने सामोरे जात आहेत. निवडणुकीचा निकाल काय लागेल हा भाग वेगळा असला तरी आजच्या काळात असा एकनिष्ठ, पक्षनिष्ठ बाळगणारा नेता मिळणे तसा दुर्लभच आहे.